हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील. आजच्या या ओसीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपल्याला जे आपण इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्टिंग बघत होतो, जो प्रिव्हियस व्हिडिओ होतो त्याच्यामध्ये आपण 2 पॉइंट्स डिस्कस केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण थर्ड पासून बाकीचे पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. ओके, फर्स्ट ऑफ ऑल ज्यांनी कोणी डायरेक्टिंगचा मीनिंग म्हणजे प्रिव्हियस व्हिडिओ पाहिले नसेल त्याने फटाफट प्रिव्हियस जो व्हिडिओ आहे किंवा लेक्चर आहे तो पाहायचा आहे, मगच तुम्ही हा सेकंड पार्ट पाहू शकता. ओके, चला स्टार्ट करू आपण. बघा, थर्ड पॉइंट काय सांगलेला आहे, मीन्स ऑफ मोटिवेशन. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जो प्रिव्हियस व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी आधीच सांगितलं होतं की अख्खे जे इम्पॉर्टन्स आहेत फक्त डायरेक्टिंगच्या काही एलिमेंट्स वरतीच एक्सप्लेन करण्यात आले किंवा ते एक्सपांड करण्यात आलेले. ठीक आहे, कोणते कोणते एलिमेंट्स आहेत? इन्स्ट्रक्शन्स देणं, त्याच्यानंतर गाईड करणं, मोटिवेट करणं, इन्स्पायर करणं, लीडरशिप हे सुद्धा याच्यामध्येच येतं, कम्युनिकेट करणं, सुपरवाइज करणं. या हे सगळे जे एलिमेंट आहेत ते सगळे एलिमेंट येतात डायरेक्टिंग मध्ये. डायरेक्टिंग म्हणजेच एलिमेंट, एवढाच लक्षात ठेवा. ते सगळे एलिमेंट, प्रोसेस, जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस. बघा, इथे एक एलिमेंट दिलेला आहे, मोटिवेशन बद्दल सांगितलेलं आहे. काय आहे बघू आपण. While directing the subordinates, their opinions are also considered. ज्यावेळेस आपण आपल्या बिझनेस मधल्या सबऑर्डिनेट्सला डायरेक्टिंग करत असतो, डायरेक्ट करत असतो म्हणजेच निर्देश करत असतो, त्यावेळेस त्यांचे जे काही ओपिनियन्स असतात, मत असतात, ते सुद्धा गृहीत धरणं, कन्सिडर करणं, ऐकून घेणं गरजेचं असतं. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, आता आपला बिझनेस आहे, आपण एक असंच मीटिंग ठेवलो किंवा त्या मीटिंग मध्ये एम्प्लॉईजला किंवा सबऑर्डिनेट्सला बोलवलंच नाही, मग अशा वेळेस त्याचा परिणाम आपल्या सबऑर्डिनेट्सच्या माइंडवर होत असतो. तो काय करतात, आम्हाला कोणत्या पण मीटिंग मध्ये म्हणजे जे काही आपण डिस्कस करत असतो, डिसिजन घेत असतो, त्यामध्ये एम्प्लॉईजला जर इन्व्हॉल्व नाही केलं तर ते आपल्या अपोज मध्ये जाऊन काहीतरी करत असतात. मग ते जर टाळायचं असेल तर डायरेक्टिंग मध्ये काय केलं जातं, डायरेक्टिंग मध्ये जे काही आपल्या बिझनेस मध्ये सबऑर्डिनेट्स आहेत, एम्प्लॉईज आहेत, त्यांचे ओपिनियन्स असतात, ते ओपिनियन्स कन्सिडर केलं जातं, ऐकून घेतलं जातं. हे याच्या अगोदर सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. A manager identifies the potential and abilities of their subordinates and helps them to give their best. आता काय करतं, डायरेक्टिंग मध्ये सांगितलं तुम्हाला, आता इन्स्ट्रक्ट करणं, आयडेंटिफाय करणं वगैरे ब्ला 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 या सगळ्या गोष्टी येतात. तर मॅनेजर आपल्या सबऑर्डिनेट्सचे एबिलिटीज आणि पोटेन्शियल चेक करतात. एबिलिटी म्हणजेच काय, क्षमता बघतात. क्षमता म्हणजेच काय, आता सपोज तुमची क्षमता आहे म्हणजेच तुमची कपॅसिटी आहे, एबिलिटी आहे की तुम्ही दिवसभरामध्ये अकाउंटचे ऍटलिस्ट 5 तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल. ही तुमची एबिलिटी आहे, क्षमता आहे. सॉल्व्ह कराल म्हणजेच काय, प्रॅक्टिस कराल, अकाउंटचे 5 प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस कराल. पण या ठिकाणी काय झालेलं, तुम्ही तुमच्या एबिलिटी पेक्षा कमी प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस करत आहात. मग यावेळेस काय करतात टीचर किंवा आपले पॅरेंट्स असू दे, टीचर काय करतात, याची एबिलिटी तर 5 प्रॉब्लेम प्रॅक्टिस करण्याची आहे याची किंवा हिची, मग ही 2च का करते, 3च का करते, त्याचे कारण शोधत असतात. मग ते त्यांना समजलं, एकदा पकडल्या गेलं की ते त्यांच्याकडून प्रॉपर डायरेक्टिंग करून जे काही प्रॉब्लेम्स असतात, जे प्रॉब्लेम्स त्यांचे सॉल्व्ह करून त्यांना त्यांच्या एबिलिटी पर्यंत, म्हणजे जेवढी एबिलिटी आहे तेवढं त्यांच्याकडून प्रॉब्लेम्स सॉल्व्ह किंवा प्रॅक्टिस करून घेतात आणि त्याचा रिझल्ट बेस्ट पाहायला मिळतो. एक्झाम मध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला तर त्या स्टुडंटला तो प्रॉब्लेम येणारच. ओके, बिझनेस मध्ये पण सेम आहे. आपला जो मॅनेजर असतो तो आपल्या सबऑर्डिनेट्सचे जे काही एबिलिटीज असतात किंवा पोटेन्शियल असतात ते आयडेंटिफाय करत असतो, आयडेंटिफाईज करत असतो. मग ते केल्यानंतर जर त्याला वाटलं की एखादा एम्प्लॉई त्याच्या एबिलिटीपेक्षा कमी काम करत असेल, म्हणजेच एखाद्या एम्प्लॉईची एबिलिटी आहे 100 युनिट्सचं प्रोडक्शन घ्यायची, सपोज फक्त गृहीत धरा,
100 युनिटचं प्रोडक्शन करायची त्याची एबिलिटी आहे, पण त्यानं काय करतो, त्याच्या एबिलिटी पेक्षा कमी युनिट्सचं प्रोडक्शन घेतो. मग अशा वेळेस मॅनेजर काय करणार, याच्याकडे जाणार, तुला काय प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेम विचारणार, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढणार, मग त्याला त्याची जेवढी एबिलिटी आहे, त्याची जेवढी क्षमता आहे, तेवढ्याच वस्तूंचं प्रोडक्शन घेण्यास मदत करणार. म्हणजेच काय, त्याचा परफॉर्मन्स वाढवण्यास मदत करणार. ठीक आहे, त्याचा बेस्ट परफॉर्मन्स देण्यास, त्याचा बेस्ट देण्यास त्याला हेल्प करत असतं. पुढे हे कट करू आपण. ओके, हा, he also motivates them by offering them financial and non-financial incentives to improve their performance. आता बघा, आणि त्याच बरोबर मॅनेजर काय करतो, आपल्या बिझनेस मधल्या सबऑर्डिनेट्सला फायनान्शियल अँड नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह ऑफर करत असतो. आता फायनान्शियल म्हणजेच काय, आपला एम्प्लॉई जेवढं काम करणार त्याला तेवढी सॅलरी देणार. आपला एम्प्लॉई त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त काम केला, सॅलरी सुद्धा त्याला जास्त देणार. ओके, हे झालं फायनान्शियल, याला म्हणतो आपण आर्थिक प्रलोभन, फायनान्शियल इन्सेंटिव्ह द्यायला. आता त्याच्या अपोज मध्ये आहे नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह सुद्धा एम्प्लॉईजला दिलं जातं. आता नॉन फायनान्शियल म्हणजेच काय, नॉन फायनान्शियल म्हणजेच की त्यांना बोनस देणं, किंवा एखादा एम्प्लॉई त्याचं बेस्ट देत असेल, चांगलं परफॉर्म करत असेल, तर मन लावून काम करत असेल, तर त्या एम्प्लॉईला एम्प्लॉई ऑफ द इयर अवॉर्ड प्रेझेंट करण्यात त्याला देणं. हे काय, त्यांना बिगर आर्थिक प्रलोभने देऊन प्रोत्साहित करणे. म्हणजेच काय, नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह देऊन त्यांचं जे काही परफॉर्मन्स आहे ते इम्प्रूव्ह केलं जातं, सुधारलं जात. कळलं? फक्त त्यांना या ठिकाणी काय केलं जातं, मोटिवेट केलं जातं की बाबा तुम्ही एवढा केला तर तुम्हाला हे हे मिळेल. मी सांगितले, आपल्याला जर घरी तू हे काम कर तुला 100 रुपये देतो म्हणलं तर आपण खुश होऊन करतो, कारण आपल्याला मोटिवेशन दिसलेलं आहे, मिळालेलं आहे. मग आपण ते अचीव करण्यासाठी कुठलंही काम करतो, म्हणजेच घरातले कुठलेही आपण काम आईला पप्पाला मदत करू लागतो. मग मॅनेजरला सुद्धा असंच करावं लागतं. ते काय करतात, आपल्या एम्प्लॉईजला फायनान्शियल नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ह म्हणजे प्रलोभने देत असतात, आणि ते मिळवण्यासाठी एम्प्लॉईज त्यांचं परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करत असतात. ओके, इट बूस्ट द मोरल ऑफ सबऑर्डिनेट्स, आणि त्याबरोबरच आपल्या बिझनेस मधल्या सबऑर्डिनेट्सचं मोरल सुद्धा त्यांना मोरल वाढत असतं, म्हणजेच मनोबल वाढत असतं. ते माइंडने खूप स्ट्रॉंग बनत असतात. ओके, आणि बिझनेस साठी काहीही करायला तयार होत असतात. आय होप तुम्हाला मीन्स ऑफ मोटिवेशन चांगल्या पद्धतीने समजलं असेल. त्याच्यानंतर आपण येऊ आता आपल्या 4th पॉइंट कडे, प्रोव्हाइड्स स्टेबिलिटी. 4th पॉइंट काय आहे, प्रोव्हाइड स्टेबिलिटी. आता म्हणजेच काय, स्थिरता प्रदान करते. स्टेबिलिटी म्हणजे स्थिरता. स्थिरता म्हणजेच आपल्या भाषेमध्ये दोन्ही साइड सेम राहणं, बॅलन्स राहणं, इक्वल बॅलन्स राहणं, त्याला आपण स्टेबिलिटी असं म्हणत असतो. मग डायरेक्टिंग काय, कशा पद्धतीने स्टेबिलिटी प्रोव्हाइड करते ते आपण डिस्कस करू. ओके, बघा, स्टेबिलिटी प्लेज सिग्निफिकंट रोल इन द ग्रोथ अँड सर्वायवल ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजेच काय, बिझनेसच्या ग्रोथ साठी आणि बिझनेस सर्वाइव्ह करण्यासाठी स्टेबिलिटी जी असते ते महत्वाची भूमिका बजावत असते. आता म्हणजेच आता साहजिक आहे, ग्रोथ आणि बिझनेस सर्वाइव्ह करण्यासाठी, बिझनेस चालू ठेवण्यासाठी आपल्याला स्टेबिलिटी आवश्यकता असते. आता स्टेबिलिटी म्हणजेच काय, एम्प्लॉईज मध्ये स्टेबिलिटी असणे गरजेचे आहे. आता एम्प्लॉईज मध्ये स्टेबिलिटी म्हणजेच काय, एम्प्लॉईजचा म्हणजेच बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा बिझनेसच्याच मताने बिझनेस जे सांगते त्याच पद्धतीने काम करणं आवश्यक आहे, तरच एम्प्लॉईज स्टेबल राहतात. ठीक आहे, मी एक एक्झाम्पल घेते, मग तुम्हाला स्टेबिलिटी काय असते ते चांगल्या पद्धतीने समजून जाईल. इफेक्टिव्ह लीडरशिप
effective leadership, communication, supervision and motivation develop cooperation and commitment among the employees. आता बघा, प्रभावी नेतृत्व, संभाषण, पर्यवेक्षण आणि प्रोत्साहनामुळे एम्प्लॉईज मध्ये कोऑपरेशन विकसित होत असतं. त्यांच्यामध्ये कोऑपरेशन डेव्हलप होत असतं. कोणत्या कोणत्या गोष्टी केल्यामुळे? इफेक्टिव्ह लिडरशिप केल्यामुळे, कम्युनिकेशन केल्यामुळे, सुपरविजन केल्यामुळे आणि मोटिवेशन केल्यामुळे. बघा कसं, इफेक्टिव्ह लिडरशिप म्हणजेच काय? चांगल्या पद्धतीने नेतृत्व करणं. नेता जसं लिडरशिप करतात की कोण काय काम करणार हे सांगत असतात, त्या पद्धतीने मॅनेजर कोण काय काम करणार हे डिसाइड करतो, त्यांना ते काम करायला लावतात. ओके, त्याच्यानंतर एम्प्लॉईज सोबत कम्युनिकेशन ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सुपरविजन करणार, आपण जे त्यांना जे काम सांगितलो किंवा जे आपले गोल्स आहेत ते त्या पद्धतीनेच, त्या गोल्स अचीव करण्यासाठी त्या पद्धतीनेच काम करतायत का नाही यासाठी सुपरविजन लागतं. सुपरविजन म्हणजेच काय? देखरेखीनं करणं आणि परीक्षण करणं, पाहणे ते काम करायलेत का आपण सांगितले इन्स्ट्रक्शन नुसार. ओके, त्याच्यानंतर आहे मोटिवेशन. जर एखादा एम्प्लॉई डिमोटिवेट होत असेल तर त्याला मोटिवेट करून त्याच्यामध्ये कोऑपरेशन आणण्याचं काम केलं जातं. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये कमिटमेंट सुद्धा डेव्हलप होते. इफेक्टिव्ह लिडरशिप, कम्युनिकेशन, सुपरविजन आणि मोटिवेशन मुळे कमिटमेंट सुद्धा एम्प्लॉईज होत असतात, कमिटेड होत असतात. आता याचा मीनिंग काय? कमिटमेंट म्हणजे एखादं टास्क जर आपण आपल्या एम्प्लॉईला दिलं तर ते टास्क कंप्लीट करण्यासाठी आपले एम्प्लॉई कमिटेड असतात. म्हणजेच ते टास्क कंप्लीट करूनच मानतात. आपल्या भाषेत ते टास्क कंप्लीट करूनच दम घेतात. ओके, म्हणजेच ती गोष्ट कंप्लीट करण्यासाठी ते कमिटेड असतात, म्हणजेच बांधलेले असतात. त्यांना ती गोष्ट करावीच लागते. आता ते कशामुळे पॉसिबल झालं? येस, ऑफकोर्स या सगळ्यांमुळे. हे सगळे काय? डायरेक्टिंगचे एलिमेंट आहेत. डायरेक्टिंगचे एलिमेंट म्हणजेच काय? डायरेक्टिंग आहे. ओके, समजायला? त्याच्यानंतर इट प्रोव्हाइड स्टेबिलिटी and create balance among various departments and groups. आणि त्याचबरोबर आपल्या बिझनेस मध्ये जे काही डिपार्टमेंट आहेत त्यांच्यामध्ये स्टेबिलिटी येते आणि बॅलन्स क्रिएट होत असते. बघा एक्झाम्पल, आता हा एक सेल्समन आहे. ओके, हा सेल्समन आपल्या बिझनेसचा आहे, याला आपण मिस्टर ए असं म्हणू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मिस्टर ए. आणि त्याच्या पुढे हा तुम्हाला दिसतोय तो कस्टमर आहे. आता इथे होतंय काय? सेल्समन काय काम करता? आपल्या बिझनेसचे जे काही प्रोडक्ट आहेत ते कस्टमरला विकण्याचं काम करत असतात. मग सेल्समन आपल्या बिझनेसचं एक प्रोडक्ट आहे, आपण या ठिकाणी गुड्स असं कन्सिडर करू किंवा प्रोडक्ट गुड्स म्हणजे ते सेम झालं, गुड्स असं कन्सिडर करू. तर त्याची प्राइस सेल्समन विकतोय 1000 ला. सेल्समन कितीला विकतोय? सेल्समन विकतोय कस्टमरला ते 1000 ला. बट ऍक्च्युअल मध्ये सगळ्या कस्टमरचं असं म्हणणं आहे की तुम्ही 1000 ला का विकताय? ते तर फक्त 800 रुपयात आहे, ती वस्तू 800 ची आहे, तुम्ही 1000 ला का विकताय? पहिला कस्टमर आला, त्याला म्हणला तो मिस्टर ए म्हटला की बाबा ही वस्तू आहे 1000 रुपयाला आहे, तुम्हाला आवडली तर तुम्ही घ्या. आता साध्या भाषेत आपल्या त्याला म्हणला की ही सेम वस्तू मार्केटमध्ये 800 रुपीजला किंवा या सिमिलर सेम टू सेम नाही, फक्त याच्यामध्ये थोडे चेंजेस आहे, अशाच पद्धतीची एक दुसरी वस्तू 800 ला मिळाली तर मी 1000 ला का घेऊ? पहिला कस्टमर गेला, दुसरा पण कस्टमर आला, ही वस्तू 800 ची आहे, मी 1000 ला का घेऊ? दुसरा पण गेला, तिसरा पण आला, तिसरा पण सेम म्हणला, या वस्तूची ऍक्च्युअल प्राइस तर 800 होते, म्हणजे 800 ला ही वस्तू मिळू शकते, तर मी 1000 या वस्तूसाठी का देऊ म्हटलं. मग या सेल्समॅनला थोडासा राग आला, चिडला. याला सुद्धा लक्षात आलं की बाबा जोपर्यंत आपण प्राइस कमी करणार नाही तोपर्यंत आपली वस्तू विकणारच नाही, असं या सेल्समनला वाटलं. मग सेल्समन परत आला आपल्या मॅनेजरकडे किंवा बॉसकडे. तो येऊन इथे म्हणू लागला
की बॉस तुम्ही जे वस्तू मला विकायला सांगला, मार्केटमध्ये सगळे त्याची डिमांड 800 रुपयाला करत आहेत, पण आपण 1000ला का विकतोय? जर सेल्समन आणि बॉस यांच्यामध्ये जमत नसेल, एकमेकांचं ऐकतच नसेल, इनस्टेबिलिटी असेल, आय रिपीट इनस्टेबिलिटी असेल, तर या ठिकाणी वादविवाद होऊ शकतात, सेल्समन नोकरी सोडून जाऊ शकतो. कारण बॉसचं पण म्हणणं ऐकून घेणं गरजेचं असतं. आता बॉसचं काय म्हणणं असतं बघा. हे बघ, ती वस्तू आपल्याला, त्या वस्तूचा खर्च आपल्याला 700 रुपयाला, म्हणजे टोटल कॉस्ट 700 रुपये पडते. ठीक आहे, टोटल कॉस्ट 700 रुपये पडते. त्याच्यामध्ये मी माझं प्रॉफिट 300 रुपये असं मार्जिन काढतो मी माझं 300 रुपये, आणि टोटल ती वस्तू पडणार म्हणजेच पडणार 1000 रुपयालाच पडणार. 1000 रुपयालाच ती वस्तू पडणार. सपोज मी ती वस्तू 800लाच विकायला लागलो, तर याच्यामध्ये माझं प्रॉफिट फक्त 100 रुपयाच असणार. मग मला असं जर मी करत गेलं तर मला नुकसान होईल. जर याचं बॉसचं म्हणणं सेल्समन म्हणजेच मिस्टर ए चांगल्या पद्धतीने समजून घेतला की बाबा बॉस जे म्हणतात ते करेक्ट आहे, मी जर 800 रुपयाला विकू लागलो तर आपल्या कंपनीला लॉस होईल, आपल्या बिझनेसला लॉस होईल. बिझनेसला लॉस होणार म्हणजे त्याला सुद्धा लॉस होणार, त्याला काय बॉसला सुद्धा लॉस होणार. मग सेल्समन असा विचार केला पाहिजे की मी काहीतरी दुसऱ्या आयडियाज वापरून, दुसऱ्या टेक्निक्स वापरून किंवा दुसरं काहीतरी गोष्टी करून मी जास्त पैसे मिळवू शकतो. म्हणजे जास्त पैसे मिळवू शकतो म्हणजेच काय, 1000ला नवीन पद्धतीने वस्तू विकून 1000ला म्हणजेच त्या प्राइसला मी विकू शकतो, हे विचार केलं जातं. आता या ठिकाणी डायरेक्टिंग काय सांगतं की हा जो बॉस आहे तो त्याच्या सेल्समनला चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केला, माइंड काम ठेवून, शांत ठेवून त्याला सगळ्या गोष्टी समजून सांगितला की बघ, कॉस्ट पडलाले 700 रुपये, मग 300 रुपये माझं मार्जिन काढलं तर वस्तू 1000ला पडायली. जर मी 800ला विकले तर 100 रुपीज मलाच प्रॉफिट व्हायला, मग मला नुकसान होतं. याने सुद्धा चांगल्या पद्धतीने समजून घेतलं आणि त्याच्यावरती काम करू लागलं. बॉसने गाईड केलं, इन्स्ट्रक्ट केलं, त्याला मोटिवेट केलं, त्याला लीड केलं. मग त्याला समजलं की बाबा मला ती वस्तू 800ला विकायचीच नाहीये, कितीही मार्केटमध्ये त्याची प्राइस 800 राहू दे, मला काहीही करून 1K ती वस्तू विकायचंय. आता आयडिया मी लावणार. आता काय आयडिया लावणार तो त्याचं बघणार आता. ठीक आहे, म्हणजेच या सगळ्यांमध्ये सांगायचं काय तर या आता दोघांनी एकमेकांचे मत पटलेले आहेत. जो बॉसने डायरेक्शन त्याला दिलेलं आहे त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये स्टेबिलिटी आली, म्हणजेच काय, स्थिरता प्रदान झाली, स्थिरता तयार झाली. सपोज मॅनेजर जो सेल्समन आहे तो बॉस किंवा मॅनेजरचं ऐकलाच नाही, त्यांच्यामध्ये इनस्टेबिलिटी येईल. कदाचित सेल्समन रागामध्ये बिझनेस सोडून जाऊ शकतो. असं कसं तुम्ही स्वतःचं प्रॉफिट बघू शकता, लोकांसाठी एवढं पण करणं काय, तुम्हाला एवढं तर नुकसान उचलावंच लागतं असं म्हटलं तर यांच्यामध्ये काय येणार, इनस्टेबिलिटी. तर डायरेक्शनमुळे काय, शांतपणे बॉसने त्याला गाईड केलं, लीड केलं, इन्स्ट्रक्ट केलं, मग त्याला समजलं आणि तो पण एक्सेप्ट केल्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यावरती काम करू लागला आणि काही दिवसानंतर दुप्पट रेव्हेन्यू जनरेट करू लागला. ओके, समजलं? अतिशय सोपं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे, 5th वन इज कोपिंग अप विथ द चेंजेस. आता म्हणजेच काय, जे काही बदल असतात ते बदल एक्सेप्ट करण्यासाठी एम्प्लॉईला मॅनेजर मदत करत असतात. कसं ते आपण पाहू. फॅक्टर्स ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट आर ऑलवेज चेंजिंग. जे बिझनेस मधले घटक असतात, ठीक आहे, वातावरणातील किंवा व्यावसायिक वातावरणातील जे काही घटक असतात ते सतत बदलत असतात. आज एक इनोव्हेशन आहे तर उद्या नवीन इनोव्हेशन येते. आज एक जर नवीन टेक्निक वापरलं तर उद्या दुसरी आणखी नवीन टेक्निक येत असते. आता पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या कमी चालतात पण ईव्ही सेक्टर मध्ये जास्त ग्रोथ व्हायला. म्हणजेच काय, नवीन इनोव्हेशन, एन्व्हायरमेंट मध्ये चेंजेस होत आहेत. तर असे जे काही चेंजेस आहेत बघा, पुढे तेच सांगितले, अडॉप्टिंग टू द एन्व्हायरमेंटल चेंजेस इज नेसेसरी फॉर ग्रोथ ऑफ द ऑर्गनायझेशन. जर
आपल्या बिझनेसची वाढ व्हायची असेल, ग्रोथ व्हायची असेल, तर असे नवीन काही इन्व्हायरमेंटल चेंज असतात ते अडॉप्ट करणं, ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. मी आताच म्हटलंय, नीट बघा. आता मी काय म्हटलं होतं, पेट्रोल आणि डिझेलचे जे काही व्हेकल्स आहेत त्यांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. रिझन काय आहे? जे आपले खनिज तेल म्हणतो, पेट्रोल आणि डिझेल जे असतं त्याचा साठा, स्टोरेज कमी कमी होत चाललेला आहे. इंडियामध्ये सप्लाय कमी कमी होत चाललेला आहे. मग याच्यामुळे ते व्हेकल्स बंद पडणार. मग त्यांनी नवीन चेंज काय आणलेला आहे? त्यांनी नवीन चेंज काय आणलेला आहे? तर त्यांनी पेट्रोल आणि डिझेल जास्त ते स्टोरेज करण्याऐवजी त्यांनी त्या सगळ्यांचा स्कोपच बंद करायला रेडी झाले. बंद करणं म्हणजेच काय? त्यांनी ईव्ही सेगमेंटच्या गाड्या आणल्या, बॅटरीवर चालणारे, सीएनजी वर चालणारे, गॅस म्हणजे सीएनजी वरती चालणारे व्हेकल्सचं प्रोडक्शन करायला स्टार्ट केलं. काय करू लागले? जे नवीन चेंज आलं, जे काही प्रॉब्लेम आली त्याला फेस करून चांगलं सोल्युशन शोधून काढलं. म्हणजेच काय? नवीन जे काही चेंज असतात ते अडॉप्ट केलेलं आहे, ना की ते आम्ही करणार नाही, आम्ही फक्त पेट्रोल आणि डिझेलचेच व्हेकल्स आम्ही इंडियामध्ये चालवायला लावणार, कितीही स्टोरेज कमी होऊ दे, आम्हाला फरक पडत नाही. मग अशी एक वेळ येते की कुठेच भेटणार नाही, सगळेजण चलतच प्रवास करणार. त्याऐवजी त्यांनी नवीन चेंज एक्सेप्ट केला. ईव्ही सेगमेंटच्या गाड्या किंवा सीएनजी बॅटरीवरती चालणाऱ्या गाड्या आल्या, म्हणजे चेंज एक्सेप्ट केला आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच होऊ लागला. विथ द हेल्प ऑफ मोटिवेशन, proper communication and leadership, the employees can clearly understand the nature of changes and also the positive outcome of adopting to the changes. आता बघा, नीट समजून घ्या. मोटिवेशनच्या मदतीमुळे म्हणजेच काय? प्रोत्साहनाच्या मदतीमुळे, प्रॉपर कम्युनिकेशनमुळे आणि प्रॉपर लीडरशिप केल्यामुळे बिझनेस मध्ये जे काही चेंजेस किंवा नवीन बदल येतात, ते जे काही बदल असतात त्यांचा नेचर म्हणजे स्वरूप समजून घेण्यास एम्प्लॉईला मदत होत असते. आता मदत कशामुळे होत असते? येस, ऑफकोर्स, मोटिवेशनमुळे, कम्युनिकेशनमुळे आणि लीडरशिपमुळे. समजायले ना? बघा, आता एखादा तुम्हाला माहितीये आपण फेस केलेला आहे, आपण म्हणण्यापेक्षा 2021 ला नवीन सिलेबस आला होता. येस, आय थिंक 2020 ला जेव्हा कोविड हा पिरियड चालू होता, 2021, 2020 आणि 2021 नवीन सिलेबस आला होता. परत त्याच्यामध्ये एक नवीन चॅलेंज होतं, कोविडचा पिरियड होता, सगळं बंद होतं, सगळं काही ऑनलाईन वरती होतं. ऑफलाईनला जर असेल तर स्टुडंटला हे सिलेबस रिड्यूस झाले, या सगळ्या गोष्टी चांगलं समजलं असतं. पण नवीन सिलेबस, परत कोविड, त्याच्यामध्ये सगळे घरी बसून अभ्यास करणार, घरी बसून एक्झाम देणार. मग अशा वेळेस नवीन सिलेबस आलं तर स्टुडंट्सला कसं समजणार की किती % सिलेबस रिड्यूस झालेला आहे, किती % सिलेबस आपल्याला त्याचं एक्झाम साठी येणार आहे? कसं समजणार? ना टीचर कोणते सांगणार, काहीच नाही. फक्त ऐकण्यात आलं की सिलेबस 25% आहे, रिड्यूस झालेला आहे, 75% चा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पण कोणतं 75% चा अभ्यास करायचा आहे, कोणतं 25% रिड्यूस झालं, समजणारच नाही. मग टीचर तुम्हाला ऑनलाईन येऊन झूम ऍप्लिकेशन असू दे किंवा गुगल मीट असू दे, तिथे ऑनलाईन येऊन तुम्हाला एक्सप्लेन करणार, इन्स्ट्रक्ट करणार, लीड करणार आणि मोटिवेट करणार की बाबा तुमच्या 25% सिलेबस मध्ये हा पार्ट रिड्यूस झाला आणि 75% मध्ये हे पार्ट आहे, याचाच अभ्यास तुम्हाला करायचा आहे. मग आता या ठिकाणी काय झालेलं आहे? जोपर्यंत जे काही चेंजेस होते, कोणता एखादा टीचर तुम्हाला एक्सप्लेन केला नाही, तुम्हाला काहीच समजलेलं नाही, तुम्ही घाबरून गेला, हे आता मी कसं करणार, अगोदरच सगळं ऑनलाईन, ऑफलाईन पूर्णपणे बंद आहे, काय समजतच नाही. मग टीचर ऑनलाईन आले, तुम्हाला धीर दिले, तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितले, स्पष्टपणे इन्स्ट्रक्शन दिले, लीड केले,
कम्युनिकेट केले तुमच्यासोबत, मग तुम्हाला जे काही चेंजेस होते ते चांगल्या पद्धतीने समजले, तुम्ही ते चेंजेस पॉझिटिव्ह वे न घेतला का नाही? म्हणजे जे आता टीचर येण्याच्या अगोदर असं मनामध्ये खळबळ झालं होतं, काय होते काय नाही, काय एक्झाम होते, क्या वर्ष काय दिवे लागतात की असं वाटलं होतं. पण टीचर येऊन ज्यावेळेस आपल्याला बोललं, आपल्यासोबत कनेक्ट झाले तेव्हा आपल्या मनाला शांती वाटली. म्हणजेच काय नवीन चेंज होते ते आपण अडॉप्ट करू शकलो. ते सुद्धा ते सांगितले, आपल्या बिझनेस मध्ये आपल्या एम्प्लॉईजला मोटिवेशन करून, कम्युनिकेशन करून, लीडरशिप मुळे जे काही चेंजेस असतात त्यांचं स्वरूप समजण्यास मदत होते. स्वरूप समजल्यामुळे आणि जे त्याचं आउटकम, पॉझिटिव्ह आउटकम म्हणजे सकारात्मक परिणाम, सकारात्मक पद्धतीने ते चेंजेस एक्सेप्ट करण्यासाठी एम्प्लॉईज तयार होत असतात. आता याचा आणखीन एक एक्झाम्पल देते बघा. आता आपला एक बिझनेस आहे, त्याच्यामध्ये सगळे एम्प्लॉईज मॅन्युअली काम करतात. मॅन्युअली म्हणजेच काय, सगळ्या गोष्टी हातानेच करत असतात. कुठलीच मशीन बिझनेसमध्ये नाही, कुठलीच मशीन आपल्या बिझनेसमध्ये नाही असं म्हटले. मग अचानक नवीन टेक्निक्स आले, मशीन्स आले. म्हणजे मॅनेजरला पण वाटू लागलं की आपला बिझनेस जर ग्रो करायचा असेल, बिझनेस डेव्हलप करायचा असेल, एक्सपांड करायचं असेल, तर नवीन टेक्निक्स, नवीन मशीनचा यूज करणं गरजेचं आहे. तो काय केला, बिझनेस मध्ये जाऊन एम्प्लॉईला सांगू लागला की जे आपण आतापर्यंत हाताने काम करतो, मॅन्युअली काम करत होतो, ते आता आपल्याला बंद करायचंय, आपल्याला त्या ठिकाणी मशीनचा वापर करायचा. मग आता एम्प्लॉई काही वेळेस एम्प्लॉईज जे नवीन बदल असतात ते एक्सेप्ट करण्यास नकार सुद्धा देत असतात, त्यांनी सरळ नको म्हणत असतात. तर त्या ठिकाणी मॅनेजरचं काय काम बनते की मॅनेजर चांगल्या पद्धतीने त्यांना जे आपण मशीनचं सेटअप आपल्या बिझनेस मध्ये आणणार आहोत त्याचे बेनिफिट्स एम्प्लॉईजला समजून सांगावे लागतात. म्हणजेच काय, त्यांना मोटिवेट करावं लागतं, त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करावं लागतं, लीडरशिप द्यावी लागते त्यांना. बघा कसं, जर मशीन आणलं तर आपला बिझनेस ग्रो होणार, जे काही प्रोडक्ट्सचं म्हणजेच काय क्वालिटी असेल ते इम्प्रूव्ह होत जाणार आणि प्रोडक्शन फास्ट होणार. प्रोडक्शन फास्ट झाल्यामुळे मार्केटमध्ये वस्तू लवकर पोहोचणार, विक्री जास्त होणार, टर्नओव्हर जास्त होणार. समजायला ना, अशा बेनिफिट्स ज्यावेळेस एम्प्लॉईला मॅनेजर समजवतो विथ द हेल्प ऑफ डायरेक्टिंग, त्यावेळेस एम्प्लॉईज तयार होतात आणि नवीन जे काही चेंजेस असतात ते पॉझिटिव्ह वे न घेत असतात, एक्सेप्ट करत असतात. ओके, या ठिकाणी एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे. ई फायलिंग म्हणजेच काय, मी अगोदर पण सांगितलेलं आहे. ई फायलिंग म्हणजेच काय, जे काही आपण ट्रान्झॅक्शन्स असतात ते ट्रान्झॅक्शन हाताने एका वहीमध्ये नोट डाऊन करत होतो, त्याला आपण सबसिडी बुक किंवा जर्नल एंट्रीज वगैरे त्याच्यामध्ये कन्सिडर करतो. आपल्याकडे एक लाल वही असते, लेजर मध्ये ते आपण ट्रान्झॅक्शन हातामध्ये करत असतो, आपण त्याला खातेवही असं म्हणत असतो, आपल्या भाषेमध्ये खात्याची वही असं म्हणतो. तर नवीन टेक्निक काय आली, तुम्ही जे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असतात ते ट्रान्झॅक्शन पेन घेऊन, खातेवही घेऊन असं बसून रेकॉर्ड करण्याऐवजी कम्प्युटरचा यूज करून ट्रान्झॅक्शन कम्प्युटर वरतीच रेकॉर्ड करणं, याला म्हणतो ई फायलिंग. म्हणजे जे काही नवीन ई फायलिंगचा ट्रेंड आलेला आहे, नवीन टेक्निक आलेले आहे, ते अडॉप्ट करणं गरजेचं आहे. सो त्याआधी मॅनेजरला मोठं चॅलेंज आहे की ते जे काही चेंज आहे एम्प्लॉईजला समजून सांगणं, त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर यूज ऑफ रोबोट्स ऍट वर्क प्लेस, कामाच्या ठिकाणी रोबोटचा वापर करणं हे सुद्धा आता खूप जास्त वाढतंय. म्हणजेच काय, एम्प्लॉईज असतात त्याचबरोबर रोबोटला पण त्या ठिकाणी कामाला ठेवत असतात. ठीक आहे ना, म्हणजे असे जे काही नवीन चेंजेस असतात ते एक्सेप्ट करणं गरजेचं असतं. ह्या सगळ्यांना डायरेक्टिंग मदत करत असतं, एम्प्लॉईजला समजून सांगणे, त्यांना मोटिवेट करण्याचं काम डायरेक्टिंग द्वारे मॅनेजर करत असतं. आय होप तुम्हाला हे सगळेच्या सगळे पॉइंट क्लिअर झाले असतील. जर क्लिअर झाले असतील, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे. त्याचबरोबर आपला बिग बुल बॅच कोर्स लॉन्च झालेला आहे, फटाफट कोर्स परचेस करायचा आहे
आणि जे काही व्हिडिओज असतील, नोट्स असतील ते तुम्हाला बिग बुल बॅच मध्ये मिळून जातील. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.